मध्यंतरी तो पसाराचा व्हिडिओ शेअर केला ना, तर मला एक DM आला होता की तुमचं रुटीन काय असतं, म्हणजे तुम्ही तिला कसं एंगेज करता, ओव्हरऑल रुटीन काय आहे. सो इथे मी तुम्हाला एक ब्रेकडाऊन देते प्रणवीच्या रुटीनचा. ती साधारण सकाळी 8-8:30ला उठते, 8पर्यंत उठते, कारण 9ची तिची शाळा असते. सो 7:30-8पर्यंत ती उठते. उठल्यावरती थोडंसं टंगळमंगळ करत दूध पिते, ब्रश करते, शाळेसाठी रेडी होते, शाळेत जाते. आल्यानंतर थोडीशी खेळते, कारण ती शाळेतून ब्रेकफास्ट आणि लंच हे दोन्ही करून येते. त्यामुळे घरी येऊन जेवणं हा प्रकार नाही आहे. आल्यानंतर ती खेळते आणि थोडंसं खेळून झालं की तिचा नॉन नेगोशिएबल TV टाईम असतो अर्ध्या तासाचा, अर्ध्या पाऊण तासाचा, तेवढं ती बघते. ते झालं की आम्ही दोघी पुन्हा असं काहीतरी प्रिटेंड प्ले खेळतो. मी तिच्यासाठी अनेक वेगवेगळे चित्र, शेप्स काढून ठेवते, ज्याला ती कलर करते. आम्ही क्ले खेळतो, आम्ही वेगवेगळ्या गोष्टी खेळतो. हे होतं 4-4:30-5पर्यंत, जेव्हा ती एखादं सर्विंग ऑफ फळ खाते. त्यानंतर आम्ही 6 वाजता बागेत जातो. बागेत गेल्यानंतर छान ती तिथे तास दीड तास मस्त हुंदडते, मज्जा करते, खेळते. तिथून ती प्रचंड दमून घरी येते. तिने सध्या दुपारची नॅप स्किप केलेली आहे, तर आता ती दुपारी झोपत नाही. थकून घरी आल्या आल्या तिचं जेवण तयार असतं, सो तिला जेवायचं असतं. पार्कमध्ये ती एखादं फळ आणि एक तूपपोळी खाते, हे तिचं फिक्स्ड आहे. आल्यावर आम्ही उरलेलं जेवण घरी करतो, अर्धी पोळी किंवा थोडा भात आणि किंवा जे काय असेल ते. आणि त्यानंतर पुन्हा ती थोडंसं तिचं इंडिपेंडंट प्ले करत किंवा आम्ही काहीतरी गाणी लावून डान्स करत किंवा असं करत थोडंसं ती एंगेज होते. आणि त्यानंतर 8:30पासून आमचं बेड टाईम स्टार्ट होतं, 8-8:30पासून. मग ब्रश करणं, खोलीत जाणं, सगळं बिछाना छान आवरणं, त्याच्यानंतर पुस्तकं वाचणं आणि 9पर्यंत ती झोपून जाते. सो बेसिकली हे आमचं आता रुटीन सेट आहे. बघू किती दिवस हेच रुटीन चालतं आहे. तुमचं रुटीन काय नक्की सांगा.